हाय गाईज, मी तुमची त्रिशा आणि आमचा रूम आम्ही आता हा खाली करताना आम्ही आता चाललोय दुसऱ्या डेस्टिनेशनवरती. हा आमचा असा रूम होता, तर आम्ही आता चाललोय दुसऱ्या ठिकाणी. आता आम्ही नाश्ता करू इथेच आमच्या हॉटेलच्या रूमच्या हॉटेलमध्येच आहे नाश्त्याचा. तिथे आता नाश्ता वगैरे करू. पण आम्ही इथे जे आमच्या बाजूला जे मंदिर आहे द्वारकाचं, त्याचं दर्शन नव्हतं आम्ही घेतलं होतं, तर तो आम्ही आता ते दर्शन घेतो आणि माझा दुसरा दिवस आहे हा ब्लॉगचा. मी तुम्हाला दाखवते द्वारकाधीशचं मंदिर हे. आणि त्या आजूबाजूला हा सगळा मार्केट आहे आणि प्रसाद वगैरे सगळा मिळतो त्यांच्या मार्केटमध्ये. आणि पाटी आहे की आम्ही तिथून आलो. त्या साईडला पण पूर्ण मार्केट आहे. हा पण इथे मार्केटच आहे. आणि हे मंदिर 12 वाजता बंद होतं ॲक्च्युली. तर आम्ही आता दर्शनाला जाऊ, आतमध्ये दर्शन वगैरे घेऊ आणि तिथून मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊ. भेटू नंतर. आणि मोबाईल आतमध्ये अलाऊ पण नाही द्वारकामध्ये, तर सो मला मोबाईल इथे लॉकरमध्ये ठेवावा लागतोय. तर मी तुम्हाला भेटते दर्शन झाल्याच्या नंतर. तर गाईज फायनली आमचं दर्शन झालं आहे द्वारकामध्ये. ॲक्च्युली आम्ही आलेलो कधी आलेलो आपण? नाही, आपण आलेलो कधी? 11:30 वाजता. नाही, इथे नाही, आपण या याच्यामध्ये द्वारकामध्ये कधी आलो आहे? द्वारकामध्ये 4 तारखेला ना. आम्ही द्वारकामध्ये 4 तारखेला आलेलो. कालच्या 5 तारखेला आम्ही पूर्ण म्हणजे त्या साईडला वगैरे कुठे बेट द्वारकाला गेलेलो, नागेश्वर मंदिरला गेलेलो. ते आम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये दाखवलंच आहे. आणि आमचं जे मेन मंदिर होतं द्वारकामध्ये, ते आम्ही त्याचं दर्शन आज केलं आहे, कारण की काल खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही दर्शन आज केलं आहे ते. आणि आता वाजले आहे 12:15. आमचं 12:15 वाजता आमचं दर्शन झालं आहे द्वारकामध्ये, जे मेन मंदिर होतं. आणि ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे मंदिर आतून खूप सुंदर आहे आणि त्याचा जो आतला जो गाभारा आहे तो पण खूप मस्त आहे. तिथे तुम्ही शांततेमध्ये 1-2 मिनटं किंवा 5 मिनटं जरी बसला तरी खूप मन प्रसन्न होतं. आणि ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे मंदिर पूर्ण वाळूने बनवलेलं आहे आणि पूर्ण जी आपण चालतो ती जमीन जी आहे आतली ती पण वाळूची आहे. तर कोणाला जरी यायचं असेल तर तुम्ही इथे नक्की या. आणि आम्ही आता चाललोय भडकेश्वर मंदिरामध्ये. भडकेश्वर मंदिराचं दर्शन वगैरे घेऊ आणि तुम्हाला मी बाहेरचं पण दाखवतो. आता आम्ही इथे उतरलोय आणि हे आमचे काका आहेत जे आम्हाला इथे आणून सोडले आहेत. मना बोल रहा हूँ, फिर भी आप खींच रहे नहीं। मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे.
मी फक्त भरकेश्वर मंदिराचं ते नाव आहे ते फक्त मी कॅप्चर केलं आहे व्हिडिओमध्ये. तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ काढला. हां, तरी पण मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ काढला आहे. तर प्लीज कोणी राग मानू नका, कारण की व्हिडिओ मोबाईल आतमध्ये अलाउडच नव्हता. तरी पण मी फक्त नाव घेतलं त्याचं मंदिराचं. आणि बॅक साईडने मी तुम्हाला दाखवते मंदिर कसं आहे ते. हे बघा, हे बॅक साईडचं मंदिर आहे. आणि ते 3च्या मध्ये जे आहे ते शंकराचा 3रा डोळा तो पिंडीवरती तो दाखवलेला आहे. आणि असं निसर्ग आहे आजूबाजूचं. खूप मस्त वातावरण आहे, एकदम शांत वातावरण. आणि ते आमचं बघा फोटो काढतो. आणि ह्या पॉईंटवरती तुम्ही फोटो पण काढू शकता. फोटो काढण्यासाठी पण चांगली जागा आहे. मंदिर खूप मस्त आहे भरकेश्वरचं. शंकराचाच अवतार दाखवला आहे इथे पण. आणि या साईडला समुद्र आहे पूर्ण. तर गाईज आता भरकेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालोय दुसऱ्या ठिकाणी जायला. तर हाय गाईज, फायनली आता आमच्या रूमवरनं बॅगा घेतल्या आहेत आणि आता आम्ही निघालोय सोमनाथला जायला. तर आमची बस इथे आली आहे, 2ची बस आहे. तर 2 पास झालेत आणि बसवाल्याचा फोन आलेला, तसं आम्ही आता तिथे निघालोय बससाठी. तर आता आपण बघूया तुम्हाला भेटते बसमध्ये. तर गाईज आमचं बस स्टॉप आलेला आहे. आता आमची बस लागली का आपली? ही बस हीच आहे का महेश्वर? तर आमची बस हीच आहे सोमनाथला जाणारी. सोमनाथला जायला निघालोय आम्ही आणि बस पण आम्हाला भेटली. तर आता मी भेटते तुम्हाला तिकडे गेल्यावर सोमनाथ. फायनली आम्ही सोमनाथला इथे बस स्टॉपला पोहोचलोय. तर गाईज आम्ही इथे सोमनाथला हॉटेलवरती पोहोचलोय. तर रॉयल इनमध्ये हॉटेलचं नाव आहे आणि आमचा रूम 4थ्या फ्लोअरवरती आहे. मी तुम्हाला दाखवते आतमध्ये. रूम असं आहे आणि आतमध्ये हा आतला रूम आहे जो आम्ही आता बुक केला आहे. तो हा TV, हा AC, आणि बाथरूम. बाथरूम पण क्लीन आहे. खूप मस्त रूम आम्हाला रिजनेबलमध्ये भेटलेला आहे. रिजनेबलमध्येच मिळाला ना आपल्याला, जो आमचा होता त्या बजेटमध्येच आम्हाला रूम भेटलेला आहे. आणि ॲक्च्युली आम्ही ट्रेनने येणार होतो पण ट्रेनने आलेलो नाही आहे सोमनाथला, कारण की ट्रेनने खूप लांब आहे सोमनाथ. तर आम्ही द्वारकाला जिथे थांबलो होतो पण असं पण तिथून लांबच आहे ना आपल्याला. नाही पण ते नाही बोलत आहे मी. आपण जिथून द्वारकावरून आपण ट्रेनने येणार होतो ना. तर गाईज द्वारकावरून आम्ही इथे सोमनाथला यायला आमची ॲक्च्युली ट्रेन होती ती रात्रीची. आणि आमचं द्वारकामध्ये सगळं मोस्टली दर्शन आमचं 1-12:30 झालं होतं. तर आम्ही तिथून फायनली 2ची बस केली. आमची जी ट्रेनची तिकीट होती ती आम्ही कॅन्सल केली, कारण की एवढा वेळ आम्ही परत कुठे थांबणार. कारण का द्वारकामध्ये जे आम्ही हॉटेल बुक केलेलं ते आमचं
10 वाजेपर्यंत चेकआउट होता. तर आम्ही बॅगा वगैरे आमच्या हॉटेलच्याच रूमवरती ठेवल्या होत्या. ज्या रिसेप्शन असतं त्या रिसेप्शनच्या बाजूला एक रूम तिथे आम्ही आमच्या बॅगा ठेवल्या होत्या. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट बाय रोडने बसने आम्ही द्वारकावरून बस केली आहे. मी त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला नाव पण त्यांचं बसचं मेन्शन करते आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी देते. जर कोणाला यायचं झालं तर तुम्ही बसने पण येऊ शकता सोमनाथला. तर आम्ही द्वारकावरून बस केली. मटकी चौक म्हणून त्या बस स्टॉपचं नाव आहे द्वारकाला. तर तिथून आम्ही बस केली आणि डायरेक्ट आम्ही इथे सोमनाथला आलो. सोमनाथला पण डायरेक्ट आम्ही बस स्टॉपला उतरलो आहे. आणि हे आमचं हॉटेल आहे द रॉयल इन आणि आम्ही चाललो आहे जेवायला. बॅग रूमवरती आम्ही ठेवल्या आहेत आणि आता मला खूप भूक लागली कारण की आम्ही सकाळी नाश्ता केला होता आणि तिकडून आमचा द्वारकाच्या इथून 5 तासाचा प्रवास होता. त्याच्यामुळे आम्ही काय खाल्लेलं नाही. तर सो आम्ही आता जेवायला चाललो आहे. आता जेवू वगैरे थोडा आराम करू आणि उद्या सकाळी मॉर्निंगला आम्ही सोमनाथच्या दर्शनासाठी निघू. ते पण मॉर्निंगला आम्हाला सकाळी 7ची आरती आहे ती आम्हाला पाहिजे. तर त्यासाठी आम्ही सकाळी 6 किंवा 5 वाजता निघू ना आपण रूमवरून. 6 किंवा 5 वाजता आम्ही निघू रूमवरून. आता बघूया आता पण तिथे जेवताना भेटू. इकडे थंडी पण आहे थोडी खूप. आम्ही द्वारकाला होतो तर थंडी नव्हती एवढी पण इथे थंडी खूप आहे. आणि आपल्या मुंबईला जेवढं ऊन आहे त्या दुपारी ऊन खूप असतं इथे. भाजी रोटी आम्ही आता जेवायला आलोय. बघलं इथे सुखसागर वेज रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलो होतो. जेवण खूप भारी आहे आणि त्यांची सर्विस तरच मस्त आहे. हे जे दादा आहे समोर त्यांची सर्विस पण एवढी भारी आहे. सगळ्यांनी जे आहे सर्विस लोक आतमध्ये त्यांनी ऑर्डर पण आम्हाला लगेच आणून दिलेले आहेत. जसं सांगितलं तसं त्यांनी आम्हाला आणून दिलं आहे. आता आम्ही निघालो आहे रूमवरती जायला. तर स्वतः आपण जाऊया रूमवरती. रूमची पण मी डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगेन. जर कोणालाही इथे यायचं असेल सोमनाथला तर तुम्ही तिथे विजिट द्या त्या हॉटेलला. रॉयलला विजिट करा कारण की रूम जसं पाहिजे तसं आम्हाला ज्या रेंजमध्ये पाहिजे होतं त्याच रेंजमध्ये आम्हाला रूम भेटला आहे. मी त्यांचं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी सांगते. त्यांचा नंबर पण देते आणि त्या हॉटेलचं नाव पण तिथे मेन्शन करते. आता आपण जाऊया रूमवरती. आणि तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.